बुधवार 26 ऑगस्ट रोजी ईद ए मिलादुन्नबी हा सण साजरी होत आहे। यानिमित्त खुलताबाद येथे दर्गा परिसरात भाविक भक्तांची दर्शनाकरिता अलोट गर्दी पाहायला मिळणार आहे। खुलताबाद येथील दर्गामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर यांचा पवित्र पोशाख मागील 701 वर्षांपासून अतिशय सुरक्षितपणे काचेच्या पेटीत जतन करून ठेवण्यात आलेला आहे। 22 खाजा दर्गामध्ये मोए मुबारक असून दोन्ही ठिकाणी एकाच वेळी दर्शन घेण्यात येणार असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी 100 ते 150 विद्यार्थी स्वयंसेवक तैनात राहणार असून स्वयंसेवक आणि पोलीस विभागाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे। पहले से मैं 70 अटेंड कर लिया। हमको हटा सकता नहीं, हमको हटा सकता नहीं।
नहीं है हमारे रहनुमा, है हमारे रहनुमा, दर दरी गुलामिया. उर्साची आज प्रारंभ झाला आणि बंदोबस्ताचं कसं नियोजन केलेलं आहे? आज दरदरी पक्षच्या उर्साच्या अनुषंगाने जी संदल मिरवणूक 21 ख्वाजा इथून निघत आहे त्याकरता आम्ही सुजासज्ज आहोत. आमच्या बंदोबस्ताकरता माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी पुरेसा बंदोबस्त दिलेला आहे. आम्ही आत्ताच सध्या आपण ज्या गाडीच्या पुढे उभे आहोत त्या गाडीमध्ये संपूर्ण अद्ययावत यंत्रणा आहेत, त्याच्याकडे कॅमेरे आहेत. तसेच आपण बघू शकता वरच्या बाजूला आमचा ड्रोन, तसेच DPDCच्या कॅमेऱ्यावरूनही याच्यामध्ये लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. तसेच या बंदोबस्ताकरता एकूण 5 अधिकारी आणि 80 कर्मचारी आणि 125 होमगार्ड आणि 30 महिला होमगार्ड असा बंदोबस्त देण्यात आलेला आहे. या मिरवणुकीकरता आम्हाला एक DSP दर्जाचे अधिकारी तसेच 2 PI दर्जाचे अधिकारी असा बंदोबस्त मिळालेला आहे. बरं सर, श्रावण मास महिना चालू आहे, शनिवारची गर्दी, हे गर्दी, आता ते नियोजन कसं करता येईल आपल्याला पुढे? अगदी बरोबर आहे. जो श्रावणचा महिना चालू आहे तसेच जो श्रावणी सोमवार आहे वेरूळसाठी घुष्टेश्वर मंदिर, त्यासाठी पोलीस अधीक्षक साहेबांनी पुन्हा सेपरेट बंदोबस्त दिलेला आहे. या उर्सासाठीचा जो बंदोबस्त आहे तो वेगळा दिलेला आहे. त्यामुळं बंदोबस्ताकरता आमच्याकडे मनुष्यबळाची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. सुसज्ज नियोजन आम्ही यामध्ये करत आहोत. तसेच आमच्या ज्या DPO मॅडम आहेत, अपराजिता अग्निहोत्री मॅडम, हे प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक लक्ष देत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या बंदोबस्ताचं नियोजन पोलीस आणि महसूल या दोन्ही विभागांमार्फत आखलेलं आहे.